पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। उदारः सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम् आस्थितः सही युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम। ते म्हणतात सगळेच भक्त उत्कृष्ट आहेत, त्यातला जो ज्ञानी आहे, ज्ञानित्वात्मैव मे मतम, माझ्या मताने ज्ञानी हा माझा आत्माच आहे, ज्ञानी हा माझ्यापेक्षा वेगळा नाहीच। आस्थितः सही युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम, म्हणाले तो ज्याचं अंतःकरण आस्थितः, जो स्थिर झालेला आहे, असा जो आहे सही युक्तात्मा, तोच जोडलेला राहतो, तोच परमेश्वराशी युक्त असतो आणि तो मलाच प्राप्त झालेला असतो। म्हणजे स्थिरता अंतःकरणाला प्राप्त झाली की आपोआप अंतःकरणाला युक्तता येतेच, आणि अंतःकरणाला युक्तता प्राप्त झाली की तो परमात्म्याला प्राप्त होतो। म्हणून भगवंत म्हणतात की सगळेच मला प्रिय आहेत, त्याच्याकरता त्याचं कारण काय, आपल्याकडे एक वेगवेगळे भेद सांगितलेत। तसा हा स्वगत भेद आहे, म्हणजे आपल्या देहामध्ये आपलेच हात, आपलेच पाय। आता माझा उजवा हात माझ्या डाव्या हाताचा द्वेष करत नाही, कारण ते माझंच अंग आहे। माझा उजवा डोळा माझ्या डाव्या डोळ्याचा द्वेष करत नाही, किंवा त्याला काहीतरी होऊ दे, मला नको होऊ दे असं म्हणत नाही। शरीराला कुठेही झालं तरी सुद्धा ते सहन न होणारच आहे आणि ते मला नच व्हावं अशी आमची धारणा आहे। आणि त्यामुळे हा जो स्वगत भेद आहे, भगवंत म्हणतो की कुणी अर्थार्थी असेल, कुणी जिज्ञासू असेल, तर कुणी आर्त असेल। मला ज्ञानी आवडतो, ज्ञानी हा माझा आत्मा आहे, पण ते म्हणतात असं असलं काय आणि नसलं काय, मला काही फरक पडत नाही। त्याचं कारण असं की हे सगळे माझेच आहेत, माझ्याशिवाय दुसरं काय, सगळं काही मीच असल्यामुळे हा आर्त असला तरी मीच आहे, ज्ञानी असला तरी मीच आहे। आणि त्यामुळे ते म्हणतात फक्त तो एकदा युक्त झाला की तो मला येऊन पोचतो। युक्त म्हणजे जोडला गेला, अर्थतेने जोडला गेला तरी मला येऊन पोचतो। तो जर जिज्ञासा म्हणून जोडला गेला तरी मला येऊन पोचतो। तो जर माझ्या ठिकाणी येण्याकरता अर्थार्थी आहे, काहीतरी अपेक्षा आहे, आणि प्रत्येक वेळी काही अपेक्षेनीच तो माझ्याकडे येत असतो। आपण पुष्कळ म्हणतो आपण काय देवाला मागत नाही, पण तरी सुद्धा गावाला निघालो की भगवंताला नमस्कार करतो, म्हणतो देवा सगळा प्रवास चांगला होऊ दे। मुलगा मुलगी घरात कोणी परीक्षेला निघालं की आपण म्हणतो देवाला नमस्कार केलास का, सगळं व्यवस्थित होईल। म्हणजे देवानी व्यवस्थित करावं, देव व्यवस्थित ठेवतो, देव ठेवत असतो आणि आपण तो ठेवत असतो म्हणून मागत असावं, ही धारणा आहेच, नाही असं नाही।
प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये थोड्या ना थोड्या तरी प्रमाणामध्ये ईश्वराला मागावं ही धारणा आहे. रामकृष्णांनी विवेकानंदांना किंवा आपल्या शिष्यांना त्याच्याही पलीकडे जाऊन रामकृष्णांची जी वाणी आहे त्या जे मास्टर जे एमनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की लोक प्रश्न विचारतात की काय करावं, देवाला काही मागावं का मागू नये. त्यांनी सांगितलं खरं म्हणजे काहीच मागू नये हे खरं, पण मागायचं असेल तर देवालाच मागावं, दुसऱ्या कोणाला मागू नये. कारण देणार असेल तर तोच देऊ शकतो, दुसरा काय देऊ शकतो. आम्ही सगळेच एका बंधनात आहोत, आम्ही सगळेच एका मर्यादेत आहोत, आमच्या सगळ्यांचं सामर्थ्य सीमितच आहे. मग मागायचंच आहे तर त्यालाच मागावं. मग भगवंत म्हणतो हे मागणं योग्य आहे का अयोग्य आहे ते मी नंतर ठरवीन, किंवा त्याच्या उत्कटतेवर ते मागणं पुरं करणं माझ्याकरता अवलंबून राहील. कसं अवलंबून राहील? रावण आहे, रावणाने एवढी शंकराची भक्ती केली, प्रवृत्ती कुठे चांगली आहे? सगळ्या देवतांना तुरुंगात टाकावं, आपल्याला सगळं वैभव मिळावं, सगळं सामर्थ्य आपल्या ठिकाणी गोळा व्हावं, हे सगळं जे रावणाला वाटत असतं त्याकरता रावण भक्ती करतो. पण भक्ती इतकी, आजचा विषय आपला पुढचा तसाच आहे, पण भक्ती इतकी सचोटीची आहे, भक्ती इतकी कर्माचं अनुष्ठान करणारी आहे, म्हणजे यथाविधी आहे की त्या भक्तीला किंवा त्या उपासनेला भगवंताला फळ दिलंच पाहिजे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, मला भजलंच पाहिजे, त्याला दिलंच पाहिजे. कारण त्यांनी माझी जशी सेवा केली आहे तसं फळ त्याला मिळेल. आणि म्हणून आपण बघतो की काही काही लोक प्रवृत्तीने चांगले नाहीत, वागणं चांगलं नाही, पुष्कळ भ्रष्टाचारी आहेत, पुष्कळ लबाडी आहे, अमुक आहे तमुक आहे, पण त्याच वेळी एक इतका ईश्वराच्या विषयी निष्ठाभाव आहे की त्या निष्ठाभावाने ते ईश्वराची उपासना करत राहतात. ज्या निष्ठेने ईश्वराची उपासना करतात त्या निष्ठेचं माप ईश्वराला टाकावंच लागतं. त्यामुळे त्या निष्ठेचं फल त्याला मिळतच असतं आणि ते फल तो मिळवतच असतो. कारण भगवंताच्याकडे हिशोब एवढाच आहे, तू काय कर्म करतोस त्या कर्माचं फल मला द्यायचंय. तो पूर्णपणे अलिप्त आहे. तो ह्या सृष्टीचं रहाटगाड चालवताना रावणाला आता कधी संपवायचं, रावणाचा हा उद्दामपणा किती दिवस चालवून घ्यायचा, रावणाला आता कशा प्रकाराने त्याचा नाश झाला पाहिजे हे सगळं परमात्मा ठरवेल. हा त्याचा विषय आहे. कारण का तर योगक्षेम वहाम्यहम, तो सगळ्यांचा योगक्षेम वाहतो आणि म्हणून तो सांगतो की बाबा हा सगळ्या समाजाला त्रास देणारा आहे, दुष्ट आहे, याचा नाश झाला. तोपर्यंत त्या नाशाला किंवा तरीही त्या नाशाला तो कारणीभूत होत नाही. म्हणजे जसं इंद्रजित आहे, तो म्हणतो कोण राम कोण लक्ष्मण, काय माझ्या पुढे उभे राहू शकतात, काही उभे राहू शकत नाहीत, त्यांचा वध करायला मी समर्थ आहे. म्हणून इंद्रजित जेव्हा युद्धावर जातो की निश्चय करतो रामाचा आता वध करायचा, लक्ष्मणाचा वध करायचा, आणि निघाला युद्धभूमीवरती. तो स्वतः त्या ठिकाणी यज्ञ आणि अनुष्ठान आधी करतो. युद्धभूमीवर अनुष्ठान आहे आणि शत्रूच्या वधाकरता अनुष्ठान आहे. म्हणजे राम आणि लक्ष्मण या दोघांचा वध व्हावा याकरता काय अनुष्ठान करायचं आहे ते अनुष्ठान तो करतो. आणि आश्चर्य असं आहे की ते इतकं श्रद्धेने करतो, तो इतकं प्रेमाने करतो, इतकं कर्मकांड त्याचं यथाविधी सांभाळतो की त्याला त्याचं फल मिळतं. आणि त्याला जो संकेत आहे तो शुभ संकेत मिळतो आणि मग तो युद्धाला सुरुवात करतो. त्याच्या शुभ संकेतामुळे त्याला यश मिळणार आहे म्हणून त्या ब्रह्मपाशामध्ये किंवा ब्रह्मास्त्राच्या पाशामध्ये राम आणि लक्ष्मण बद्ध होतातच ना. आणि मग ते म्हणतात ठीक आहे की हे अस्त्र कोणाचं आहे, हे ब्रह्मास्त्र आहे, हे ब्रह्मास्त्र ब्रह्मदेवाचं आहे, हे ब्रह्मदेवानी दिलेलं आहे. मग तेच अस्त्र आम्ही आमच्या अंगावर स्वीकारलं नाही तर हा ब्रह्मदेवाचा अपमान आहे. त्यामुळे आम्हाला देवाचा अपमान करायचा नाही म्हणून राम लक्ष्मण त्या अस्त्राचा स्वीकार करतात. पण याचा अर्थ असा की इंद्रजितानी जो अभ्यास केला, इंद्रजितानी जी उपासना केली, इंद्रजितानी जे तपश्चर्या केली त्याचं फळ तो रावण आहे तो इंद्रजित आहे म्हणून मिळणार नाही असं नाही. कुंभकर्णाचं चरित्र तसंच आहे.
सगळे दुष्ट आहेत, दुष्टतेमध्ये एकापेक्षा एक दिग्गज आहेत, तरी सुद्धा त्यांच्या त्यांच्या उपासनेचे लाभ त्यांना आहेतच. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय आपल्याला की माझे तीनही प्रकारचे भक्त, मी म्हणजे उन्मेखून सांगतो, मी विशेषत्वाने सांगतो की ज्ञानी माझा आत्माच आहे, तो माझ्यापेक्षा भिन्न नाहीच आहे. पण हे उरलेले तीन कुठे माझ्यापेक्षा भिन्न आहेत? म्हणून आपण काय विचार केला? स्वगत भेद, आपल्यामधला जो भेद आहे. उजवी नाकपुडी चोंदली, डाव्या नाकपुडीने श्वास घेता येतो. उजवी नाकपुडी लवकर सुटत नाही म्हणून त्या नाकपुडीला आपण गुद्दे नाही मारत, किंवा त्या नागपुरीला आपण कुठल्याही प्रकारे त्रास नाही करत, तिला ती हिंसा नाही करत. त्याचं कारण ते आपलंच आहे. आपल्या पायाला त्रास होतोय, आपल्या अंगावरती समजा कुणाच्या अंगावरती रॅश उठला, खूप खाज येते, तर मनुष्य म्हणतो नाही नाही फार खाजवू नका, आमसुलाचं पाणी लावा, नाही तर औषध लावा, नाही तर एखादी अँटी ॲलर्जी गोळी घ्या आणि बरं वाटेल तुम्हाला. पण मनुष्य करा करा खाजवू, जखमा होऊ दे, त्यातनं काय व्हायचं तर पाणी वाहू दे, रक्त व्हायचं तर रक्त वाहू दे, असं मनुष्याला वाटत नाही. म्हणजे तो पाय हे जाऊ दे, त्या पायाचं काही का होईना असं नाही. कोण पाय? कुणाचा पाय? तो माझाच पाय आहे, त्या पायाला काही होणं म्हणजे मलाच त्रास होणं आहे. ही जी भावना आहे, ह्या भावनेकरता आपल्याकडे जे भेदाचे अनेक प्रकार सांगितलेत, त्याच्यामध्ये हा स्वगत भेद आहे. हा आपलाच आपल्या ठिकाणी असलेला भेद आहे. म्हणजे या एकाच देहाला दोन हात आहेत, या एकाच देहाला दोन पाय आहेत. हात म्हणजे पाय नाहीत, पाय म्हणजे डोळे नाहीत, डोळे म्हणजे नाक नाही, नाक म्हणजे कान नाही. हे असं जे प्रत्येक एकमेकांपासून वेगळं आहे, पण ते सगळं त्या देहाशी जोडलेलं आहे. तसं भगवंत म्हणतो हे सगळे स्वभावाने आपल्या आपल्या ठिकाणी भिन्न आहेत, त्यांच्या त्यांच्या वृत्तीमध्ये अडकलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते सगळे मला प्रिय नाहीत, मला सगळेच प्रिय आहेत. म्हणून उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. सगळेच भक्त म्हणाले उत्कृष्ट आहेत, सगळेच मला प्रिय आहेत, पण त्यातला हा ज्ञानी जो आहे तो माझा आत्माच आहे. आस्थितः सही युक्तात्मा मामे वानुत्तमाम गतिम. म्हणाले तो अत्यंत स्थिर झालेला असतो, माझ्याशी युक्त असतो. आपण अगदी ज्ञानाशीच थांबलं पाहिजे असं पण नाहीये. आपण असंही म्हणू शकतो जे सगळे उदारा सर्व एवैते. इथे जर विचार केला तर ज्याला उपासनेमध्ये काटेकोरपणाने परमेश्वराची उपासना जसा विधी सांगितलाय तशी करायची, तो काय कमी जीवाची बाजी लावतो? तो करतोच. म्हणजे स्वतः रावणाने सुद्धा आपलं मस्तक कापून ठेवण्याची तयारी दाखवली आहे आणि भगवंताला दाखवून दिलंय की उपासनेमध्ये माझी उत्कटता किती. ही उत्कटता सुद्धा युक्तात्माच झाली ना, तो सुद्धा त्यावेळी युक्तच आहे. फक्त एकच आहे, त्याच्या मागची भावना ही काही प्राप्तीची आहे, पण कुठे नाहीये. ईश्वराची भक्ती मिळावी अपेक्षाच आहे, मोक्ष मिळावा अपेक्षाच आहे, वैकुंठ लोकाला राहता यावं अपेक्षाच आहे. अपेक्षा नाही कशी? सर्व ठिकाणी अपेक्षा आहेच, मनुष्याच्या ठिकाणी अपेक्षा नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. उदात्त अपेक्षा आहेत, पण अपेक्षा आहेत. शंकराचार्यांची आई आहे, शंकराचार्यांनी सांगितलं मला आता संन्यास घ्यायचा आहे, मी जाणार आहे. आई म्हणते बाळा माझं म्हातारपण, तू माझा एकुलता एक मुलगा, दुसरं कुणी नाही घरामध्ये, तूच निघून गेलास तर माझं काय होईल? तेव्हा त्यांनी सांगितलं की आई नाही, मी तुझ्याकरता येईन, तुझा अंतिम काळ मीच बघेन, सगळं काही माझ्याकडून होईल, तू काही काळजी कर. पण आईला ते काही पटत नाही. शेवटी आपलं साध्य साधण्याकरता, शंकराचार्य लहान आहेत, 8-9 वर्षाचे आहेत, पण एकदम समुद्रामध्ये किंवा त्या नदीमध्ये, त्या कालटी गावाच्या इथे वाहणारी जी पूर्णा नदी आहे, त्या नदीमध्ये त्यांनी उडी घेतली. ती एवढी मोठी मगर आली, त्या मगरीनी त्यांचा पाय तोंडात धरला. आता आई ओरडायला लागली वाचवा वाचवा, त्या मगरीच्या तोंडातून कोण काढू शकणार मुलाला? तेव्हा त्यांनी आईला सांगितलं की मी या मगरीच्या तोंडातून बाहेर येईन, पण तू मला संन्यासाला परवानगी दिलीस तर. या आईला अडकवला तिथे की तिच्या आता तू परवानगी देणार असेल तर मी बाहेर येतो, नाही तर मी बाहेर येत नाही. म्हणजे श्रेष्ठ पुरुषांची सुद्धा इच्छाच आहे, नाही कशी चांगली आहे, परमार्थ मार्गावरची आहे, पण अपेक्षा आहेच. आणि त्या अपेक्षेनेच त्यांनी आईला म्हटलं की मला, आई म्हणाली तू आधी बाजूला हो, तुझं आयुष्य आधी वाचू दे, तू संन्यास घे, नाही तर काय वाटेल ते कर, पण तू आधी सुरक्षित राहा.
मुलाला बाजूला झाल्यानंतर मुलगा आता संन्यास घेऊन म्हणजे संन्यास दीक्षा ग्रहण करण्याकरता घराबाहेर पडणार. त्या म्हणाले, आता कसं तुझी माझी भेट होणार नाही? होईल म्हणाले तुझ्या अंतकाळी. भेट झाली. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहमच नाही तर पुढच्या श्लोकामध्ये जसं हाच संदर्भ आहे आपण इथेच बोलून टाकू, म्हणजे ओघाओघाने आला म्हणून. तर तिथे त्यांनी म्हटलंय की जो ज्या यो 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 याम याम, जो जो ज्या ज्या रूपामध्ये परमेश्वराला भजतो, परमेश्वर त्या त्या रूपामध्ये प्रकट होतो. आता त्यांच्या आईने सांगितलं, अरे तू चाललास माझ्याशी, हो येईन शेवटी. आता मला ही नदी आहे, ही खूप लांब आहे, आता माझं वय होत आलं, या नदीपर्यंत जाणं आणि आंघोळ करणं मला होणं अवघड आहे. त्यांनी सांगितलं, ठीक आहे आई, आपल्या घरावरून नदीचा प्रवाह वळवून देतो. शंकराचार्यांनी नदीचा प्रवाह वळवून दिला. नदी त्यांच्या जवळून व्हायला लागली. ते गेले संन्यास दीक्षा, त्यांचं कार्य चालू होतं. आईचा अंतकाल आलेला त्यांना कळला, त्याप्रमाणे ते तिथून आईच्या जवळ आले. आई जवळ आल्यानंतर, काय आई तुझी इच्छा आहे? ईश्वराचं दर्शन घडावं ही इच्छा आहे. तेजो यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी. भगवंताचं तेजस्वी असं कल्याणकारी जे रूप आहे ते रूप पाहण्याची इच्छा आहे. आता शंकराचार्य आहेत, त्यांनी शिवाचं रूप प्रकट केलं. आई म्हणाली, मला नको तो शिव, माझं काही ते आवडतं दैवत नाहीये, मला कृष्ण पाहिजे. ठीक आहे म्हणाले, तुझ्या आवडीचं दैवत. त्यांना कृष्णाचं दर्शन झालं. म्हणजे परमात्मा एकच आहे. इथे भगवंताला आता आपल्याला 7व्या अध्यायात सांगायचा विषय असा आहे की लोक मला जाणतच नाहीत, मला यथार्थपणे जाणून घेतच नाहीत. लोक आपल्या आपल्या मनाने आपलं आपलं दैवत ठरवतात, त्या दैवताची उपासना करतात, त्याच दैवतात अडकून पडतात आणि ते व्यापक बनत नाहीत. एका अज्ञानातून अज्ञानात जातात आणि एक अज्ञान शिल्लक ठेवतात, म्हणून पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतात. आणि त्याकरता ते आता इथे म्हणतायत, जो ज्ञानी आहे, जो मला यथार्थतेने जाणतो. म्हणून उपनिषदांनी आपण अनेक वेळा त्या वचनाचा वापर पण केलाय. प्रस्तावनेमध्ये आपण त्या विषयावर बोललो पण आहोत की परमात्म्याचं स्वरूप कसं आहे तू एक लक्षात घे. आणि ते लक्षात घेताना त्यांनी सांगितलंय की जे रूप म्हणाले ज्याचं आम्ही उपासना करू शकत नाही, असं ते उपासने तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. तू त्यालाच ब्रह्म समज की ज्याची उपासना करता येत नाही. भगवंताला इथे तेच सांगायचंय आपल्याला की मी उपासनेच्या पलीकडे आहे. तू जे उपास्य म्हणून स्वीकारलेलं आहेस दैवत, ते दैवत माझ्या उपासनेकरता आहे ही धारणा ठेव की मी भगवंताचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून सूर्याची उपासना आहे. त्या आदित्य मंडलामध्ये कोण बसलाय, ते ज्याच्यापासून किरण बाहेर येत आहेत आणि जो दिसणारा सूर्य आहे तो सूर्य आमचा सूर्य नाही आहे. आमचा सूर्य म्हणजे त्याची उपासना ही अंतिम उपासना नाहीये. त्या सूर्याच्या त्या आदित्याच्या मंडलामध्ये असणारा जो पुरुष आहे त्या पुरुषाची उपासना सूर्याला प्रतीक मानून करतो. गणपती आहे, तू ब्रह्मा आहेस, तू विष्णू आहेस, तू सगळं काही आहे, तू करता आहेस, धरता आहेस, तू काय नाही आहेस, तू काल आहेस, तू कालाच्या अतीत आहेस, असं सगळ्या देवतांच्या बद्दल आपण म्हणतो. पण त्या देवतेची उपासना करत असताना ती देवता जेव्हा समोर ठेवतो आपण, तेव्हा तू साक्षात परब्रह्म आहेस. म्हणजे त्या मूर्तीमध्ये आपण परब्रह्माला पाहतो. त्या मूर्तीच्या माध्यमातून आपण परब्रह्माची उपासना करतो. कारण का तर आम्हाला प्रतीक म्हणून लौकिकात काहीतरी पाहिजे ना, सगुणात काहीतरी पाहिजे ना, ते प्रतीक. इथे भगवंत म्हणतात मनुष्य तेवढंच विसरतो. आपण प्रतीक म्हणून स्वीकारलंय म्हणून थांबत नाही. मग आम्ही गाणपत्य, आता जो वेदाचा अभ्यास करणारा आहे तो वेदाचा अभ्यास करणारा म्हणतो, कुणाचा म्हणजे मृत्यू झाल्यानंतर एक कोणी चांगले वैदिक आहेत ते गेले तर वेद लोकवासी अमुक अमुक पंडित किंवा अमुक अमुक आचार्य किंवा अमुक अमुक दशग्रंथी ब्राह्मण
किंवा वेदाध्ययन केल्यावर त्यांना जी पदवी मिळालेली आहे आचार्य वगैरे, त्या पदवीचा उपयोग करतात. म्हणजे ते वेद लोकवासी. गणपतीची उपासना करणारा गणपती गाणपत्य, आता तो गणपतीच्या ठिकाणी निवास करणार आहे. जो शंकराची उपासना करणार आहे तो कैलासामध्ये जाणार आहे. जो विष्णूची उपासना करणार आहे तो वैकुंठ लोकात जाणार आहे. जो देवीची उपासना करणार आहे तो देवी लोकात जाणार आहे. म्हणजे सगळ्यांचे लोक वेगळे वेगळे करून टाकले. कारण का? आग्रह आहे, उपासनेचा आग्रह आहे. आणि त्या आग्रहाबरोबर त्या त्या दैवताशी ती सीमा जोडून ठेवली, सीमित केलं. त्या त्या ठिकाणी दैवताच्या ठिकाणी आम्हाला सीमित करून ठेवलंय. ते फक्त भगवंताला इथे नको आहे. भगवंत म्हणतात की ज्ञानी जो आहे त्याच्या मनामध्ये हा भाव राहत नाही. जो ज्ञानी आहे तो सर्व देवतांचं मूळ हे परब्रह्म आहे. तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. तू ज्याची उपासना करतोस ब्रह्म त्याच्या पलीकडे आहे असं समज. तू ज्या रूपात उपासना करतोस त्या रूपाच्या मागे जर काही असेल तर ते परब्रह्माचं स्वरूप आहे. इथे थांबू नको, याच्या मागे आणखी नाही, तिथे पोच. आता इथे आपण सुरुवात करू. म्हणून आपुला लिया हिताचे निलोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालभे, ऐसा ज्ञानिया ऐकू. म्हणाले म्हणून आपुला लिया हिताचे निलोभे. प्रत्येकाला आपल्या आपल्या हिताचा, आता असं असतं की काहीतरी अडचण येते प्रपंचामध्ये. मनुष्याला असं वाटतं की आर्थिक दृष्ट्या आता आपण अडचणीत आहोत. मग माणूस ठरवतो की आता आपल्याला उपासना लक्ष्मीची केली पाहिजे. मग काय करावं? श्री सूक्त म्हणा. मग रोज 16 वेळा श्री सूक्त म्हणेल, लक्ष्मीला दुधाने अभिषेक करेल, रोज देवीला काय वाटलं लाल फूल लाल फूल, पांढरं वाटलं पांढरं फूल, काहीतरी ठरवेल आणि त्याप्रमाणे देवीची उपासना करत राहील. तिला त्याप्रमाणे नैवेद्य ठरवेल. काय तो जे ठरवेल, ज्या नियमाने ठरवेल त्या नियमाने उपासना चालू ठेवी. आता कशा करता ही उपासना आहे त्याचं कारण एकच आहे, आणि ते कारण म्हणजे त्याला संपत्ती हवी. आपुला लिया हिताचे नि लोभे. आपला जे ज्याच्यात हित आहे त्याच्या लोभामधून मग तो आता लक्ष्मीची उपासना करतो. दुसरा कोणी कुणाला सांगतो अहो तुमचा मुलगा ना तो एवढा स्थिर नाहीये ना, ठीक आहे हरकत नाही, अथर्व शीर्षाची उपासना करा, गणपती उपासना करा, कारण ते पृथ्वी तत्व आहे. आणि अथर्व म्हणजे जो हलू देत नाही, जो स्थिर ठेवतो. मनाला जर स्थिर ठेवायचं असेल तर अथर्व शीर्षाची उपासना. आता म्हणतो ठीक आहे, आता अथर्व शीर्षाची उपासना करू, की तो अथर्व शीर्षाची उपासना करू. आता हैदराबाद, मी पूर्वी बोललेही असेल, हैदराबादच्या राजाला संपत्तीचं खूप आकर्षण होतं. त्याला असं वाटत होतं की आपण संपत्तीमध्ये अग्रेसर असावं, किंवा जगभरामधल्या एका चांगल्या आहेच जे होताच तो. निजाम जवळजवळ 7व्या 8व्या क्रमांकावरचा श्रीमंत होता. आता बघा ना, आता लक्ष्मी कमी झाली म्हणजे लक्ष्मी मित्तल नंबर 1चा श्रीमंत जगातला. कालची बातमी काय, 36व्या नंबरवर गेली आता श्रीमंतीत. आणि पहिल्या नंबरवर कोण आलं? बिल गेट. म्हणजे तो जेव्हा इतक्या सगळ्या पायऱ्या उतरून खाली गेला होता बिल गेट, तो आता पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला. आता एकावरून एकदम 36 वर गेले. आता ती चैन पडणार नाही. असं जर झालं तर मनुष्य म्हणेल काहीतरी उपासना करा. त्या उपासनेनी आता पुन्हा मी ह्या सगळे त्यांचे नॉर्म्स ठरलेले आहेत, कुणाला नंबर 1चा श्रीमंत म्हणायचा, त्याच्याकरता कसल्या कसल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स काय काय प्रमाणात वगैरे वगैरे. तर जे काही असेल ते, किती कंपनी आहे, त्याची ओनरशिप काय, काय शेअर्स काय, तर झालं त्याच्याकरता मला उपासना पाहिजे. तसा तो हैदराबादचा राजा बगलामुखी देवीची उपासना त्यांनी आपल्या ठिकाणी आरंभली आणि त्यांनी त्या उपासनेमधून संपत्ती प्राप्त करून घेतली. तो पुष्कळ श्रीमान झाला. लक्ष्मी, आता असे एकापेक्षा एक अधिकारी लोक होते, त्या चांगल्या अधिकारी ब्राह्मणांनी अत्यंत निष्ठेने उपासना केली आणि लक्ष्मी देवीला त्या उपासनेनी काय म्हणूया आपण, शब्द वाईट आहे पण बांधून ठेवली, एवढंच म्हणूया की तिला बांधून ठेवली, वश केली. आणि चारमिनार त्या ठिकाणी त्या लक्ष्मीचं देऊळ बांधलं आणि ती त्या देवळात राहिली. आणि निजाम जोपर्यंत होता तोपर्यंत त्याच्याकडे पुष्कळ संपत्ती, सगळी सधनता वगैरे वगैरे. आणि त्या उपासनेनी ते बरंचसं टिकलं असं म्हणतात. आणि मग एक दिवस असा आला की निजामाच्या राज्यामधून
त्या चारमिनार पासून त्या मंदिरातून एक बाई बाहेर आलेली पाहिली. तिथं बाहेर पाऱ्यावर माणसं होती. एका पारेकऱ्याने पाहिलं, त्यांनी ओळखलं. तो म्हणाला, बाई आपण एवढ्या रात्री इथून कुठून आलात? नाही म्हणाले, मी अशीच इकडे काही साफसफाई करायला आले होते, इकडे आले. नाही नाही म्हणाले, तुम्ही अशा निघून गेलात तर माझ्या राजाला चालणार नाही, कारण मला त्यांनी इथे नेमलं आहे संरक्षणाकरता. तर मला पाहिलं पाहिजे आता की काय आहे या ठिकाणी, मी काय करू शकतो आपल्याकरता. तर म्हणाले, मी एक करू शकतो, तुम्ही इथे थांबा आणि मी राजाला विचारून येईपर्यंत इथून जाऊ नका. तर त्यांनी सांगितलं, त्यांना शपथ घातली आणि सांगितलं, शपथपूर्वक आपण इथून जाऊ नका. तो जो निघाला तो त्या मंदिराच्या मागच्या बाजूला असलेले जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये जाऊन त्यांनी आपला जीव दिला. त्या दुसऱ्या रक्षकाला सांगितलं की बाबा असं असं आहे, ही साक्षात महालक्ष्मी आहे, त्या बंद मंदिरामधून बाहेर पडलेली आहे, ही जर निघून गेली तर आपल्या हैदराबादला अवकळा येणार आहे, आपल्याकडची संपत्ती संपणार आहे, तर ती राहिली पाहिजे मंदिरामध्ये. त्यामुळे मी येऊन तिला सांगेपर्यंत ती जाणार नाही, तर आता माझा मृत्यू हाच तिला थांबवण्याला योग्य आहे, म्हणून मी जातोय, असं म्हणून तो निघून गेला आणि त्यांनी मागे उडी टाकली. असं म्हणतात की त्यामुळे निजामाच्या ठिकाणी ती लक्ष्मी राहिली. आणि मग काय पुढे पुष्कळ गोष्टी आहेत. त्या गोळकोंड्यामध्ये रांजणे आहेत, गुप्तधन आहे, ते मिळावं म्हणून त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण ते धन काही त्यांना मिळालं नाही. ते त्यांनी खडून काढलं, ते रांजण निघाले, पण त्या रांजणात असलेलं धन त्यांना कोळशाच्या रूपामध्ये दिसत राहील. त्यांना लोकांनी सांगितलं होतं, हे धन तुमच्याकरता नाहीये, या धनाची प्राप्ती तुम्हाला होणार नाहीये, त्यामुळे तुम्ही हे धन मिळवू नाही शकणार. पण त्यांनी ऐकलं नाही. पण हे सगळं कशाकरता आपण बोललो आता, की अशा अनेक इच्छा असतात, अनेक इच्छा. कुणाला वक्तृत्व पाहिजे असतं, कुणाला चांगलं मन पाहिजे असतं, कुणाला चांगली बुद्धी पाहिजे असते, कुणाला चांगलं स्मरण पाहिजे असतं. आपण मुलांच्या करता सुद्धा अनेक, आता सरस्वती सूक्त आहेत, नंतर श्रीयंत्र जे आहे किंवा जी सौंदर्य लहरी आहेत त्याच्यामधले काही श्लोक आहेत की जे श्लोक म्हटले की विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो. असं सरस्वती सूक्त आहेत, त्याचा लाभ होतो. अशी निरनिराळी जी स्तोत्र आहेत त्याचं अनुष्ठान केलं की त्या त्या देवतांचं उपासना किंवा त्या त्या देवतांच्या पुरतं आपल्याला ते फल मिळतं आणि मनुष्य त्या फलाकरता लोभावलेला असतो. म्हणून ते सांगतात की हिताचेनी लोभे मज आवडे तोची भक्त झोंबे परी मीची करी वालभे. परंतु मी माझं वालभ म्हणजे प्रेम, ऐसा ज्ञानी या ऐकू. माझं खरं प्रेम जर कुणावर असेल तर मात्र म्हणाले ते ज्ञानी पुरुषावरतीच आहे. पाहे पा दुभतेची या आशा ओ जगची धेनुसी करिता हे फासा परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. आता इथे म्हणाले दुभते याची आशा, दुभतं पाहिजे गाईचं, भरपूर दूध पाहिजे. आता जर दूध पाहिजे आहे तर तिला बांधून ठेवली आहे. आपल्याला माहीतच आहे, गाय काही कोणी घरामध्ये मोकळी ठेवत नाही, ती बांधलेलीच असते. म्हणजे आपल्या गावरान गायी सुद्धा दिवसभर फिरून चरून आल्या तरी संध्याकाळी दूध काढायच्या वेळी त्यांना बांधलेलंच असतं. जर्सी गायीसारख्या या गायी ठाणबंद नसतात. जर्सी गाय हलतच नाही जागेवरून, त्यामुळे तिला सोडणं न सोडण्याचा फार प्रश्न येत नाही. आपल्याकडे तरी ह्या गायी बाहेर जात, जर्मनीत वगैरे त्या गायी रस्त्यावरनं जातात खेडेगावामधनं, पण आपल्या ह्या हवेला त्यांना तितकं अजून तरी जी जात आहे त्या जातीला अजून बाहेर फिरणं आणि येऊन थांबणं इतकं जर्सी गायींना अजून तितकं झेपत नाही किंवा ते अजून सोसत नाही. ब्रीड तितकं ह्या हवेला अजून पक्क झालेलं नाहीये. तर एनिवे आपल्याला एवढाच फक्त विषय बघायचा आहे की आपण आपल्या विषयाकडे वळताना एवढंच पाहू की गाय आहे, गाय बांधली आहे, तिच्याकडनं दुभतं पाहिजे आहे म्हणून फासा लावलाय. फासा लावून दूध मिळत नाहीये, कारण गाय पाणावत नाहीये. गाय केव्हा पाणावेल? जेव्हा तिचा वत्स जगची धेनुसी करिता हे फासा, जगाने बांधून ठेवलंय तिला फासा लावून. परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. पण त्या वत्साला काही दोर बांधला नाही, त्याचं बिरड सोडलंय, त्याच्या गळ्याला बांधलेलं सोडलंय आणि त्याला त्याच्या आईकडे पाठवून दिलंय. आता जेव्हा त्या धेनूजवळ ते वत्स जात, ती पाणावते. ती पाणावल्यावर वत्साचा बळी कसा आहे, तिने पान्हा दिला की वत्सा त्या ह्याला वासराला काढून घेतात
आणि मग धार काढायला सुरुवात करतात. म्हणजे ते म्हणाले, बघा जग कसं आहे, आपल्या फायद्याकरता नुसता फासा बांधून भागत नाही म्हटल्यावर तिला त्या वत्साचं आमिष दाखवतात आणि आपल्याला पाहिजे ते दूध काढून घेतात. जग असं आहे. का जे तनु मनु प्राणे, ते जे आणिक काहीच नेणे, देखे तयाचे म्हणे हे मायाची की माझी. किंवा म्हणाले, का जे तनु मनु प्राणे, म्हणजे शरीरानी मनानी प्राणानी ते आणिक काहीच नेणे, त्यांना दुसरं काहीच माहिती नाही. देखे तया ते म्हणे हे मायाची की माझी. म्हणाले त्यांना हे जे सगळं हेच पाहिजे, लौकिकच पाहिजे, माझी मायाच आहे ना. ते त्याच्यामध्ये त्या आकर्षणामध्ये गुंतलेले आहेत आणि त्याकरता सर्व प्रकारांनी प्रयत्न करतायत. तनु मनु प्राणे, अगदी जीवाची बाजी लावून प्रयत्न करतात. मनुष्य म्हणतो ना, आमचं घर झालं, कसं झालं आमचं आम्हाला माहिती, त्याच्याकरता आम्ही किती प्रयत्न केले, आम्ही किती कष्ट केले आमचं आम्हाला माहिती. कष्ट म्हणजे बिचारा एक वेळा उपाशी राहतो. आपल्याला जे करायचं आहे ते करण्याकरता फरक आहे दोन्ही गोष्टींच्या मध्ये. आमच्या बाबा कोलटकरांनी पतंजली योगसूत्रावरती जे भारतीयांचे मानसशास्त्र तथा पतंजली योगसूत्र नावाचा जो एक सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे, तर त्यांची इच्छा होती हा ग्रंथ पुरा व्हावा म्हणून, आणि परिस्थिती अगदी बेताची होती. आता याच्याकरता कागद पाहिजेत, शाई पाहिजे, त्याची कॉपी करायची. तेव्हा कार्बन पेपर शिवाय दुसरं काही नव्हतं. 2दा किंवा 3दा वापरला की तो कार्बन फिका व्हायला लागतो. म्हणजे मग आपल्याला ती प्रत पुन्हा कार्बनची प्रत आहे, म्हणजे मशी प्रत सुद्धा ती राहू शकत नाही. मग आता कागद किती पाहिजे आणि ग्रंथ केवढा मोठा. बरं, ते लिहिलेलं पुन्हा काही चुकलं बरोबर पुन्हा लिहायची वेळ यायची. ते म्हणाले, हा ग्रंथ जर लिहायचा असेल तर आपल्याला जेवण सोडावं लागेल. म्हणून त्या पती पत्नींनी तो ग्रंथ पुरा होईपर्यंत संध्याकाळचं जेवण सोडून दिलं. ते संध्याकाळचं जेवत नव्हते. एक वेळचं जेवण वाचलं ना म्हणजे त्याचे पैसे वाचले. त्या वाचलेल्या पैशातून तो कागद, ती शाई त्यांना घेऊन यावं लागायचं. त्यांनी सांगितलंय की व्यवहारामधलं काम आहे तरी सुद्धा मनुष्य प्राणाची बाजी लावतो. म्हणाले, आम्ही दूध बीज सगळं सोडूनच देईल, यातलं तर आम्ही काही घेतच नव्हतो. नंतर लोक उभे राहिले, गोष्ट सोडून द्या, पण हे मायाची की माझी, हे तरी शेवटी काय आहे की मनुष्य चांगल्या गोष्टी करता तसाच त्याच्या इच्छे करता. माझं घर व्हावं, माझं दार व्हावं, माझ्या घरात फर्निचर व्हावं, माझ्या घरात इंटिरियर व्हावं, माझ्या घराचा रंग व्हावा, मी काहीतरी प्रॉपर्टी खरेदी करावी, अनेक गोष्टी मुलांना शिकवायचं आहे. मी आता नैमिषारण्यातनं परत येत होते, विमानात माझ्या शेजारी बसलेला जो मनुष्य होता तो दोहा तिकडे नोकरी करत होता. तर मला म्हणाला, माताजी आप कहाँ से? म्हटलं, नाही बंबई जा रहे. म्हणाला, मी महाराष्ट्रामध्ये तुमच्या सेंच्युरी इंकात काम केलंय, मी कोकणात होतो, त्यामुळे मला तुमची मराठी भाषा सगळी येते. आता मी खूप चांगला बोलू शकत नाही, पण म्हणाले मी दोहाला नोकरी करतो. का करतो? म्हणाले, आता खरं म्हणजे माझ्याही शरीराने होत नाही, पण माझ्या मुलाला मी कोटाला शिकायला ठेवलंय, तो IT मध्ये आहे, त्याला महिन्याला मला 12,000 रुपये तर त्याचा खर्चच करावा लागतो आणि त्याची वर्षाची 1.5-2 लाख रुपये फी आहे. मी जर पैसे नाही मिळवून आणले तर काय करायचं? मुलीचं लग्न करायचं होतं, आता मुलीचं लग्न करून निघालो म्हणाले. इथे आलोय तर बायकोच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, माझ्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन केलं, सगळे पैसे कमावून आणले, 8-10 लाखात मुलीचं लग्न केलं. म्हणाले, आमच्या दोघांच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, आता निघालो म्हणाले परत. आता मुलाकरता कमवत राहिलं पाहिजे. प्रपंच आहे, माया आहे, मोह आहे. म्हणाले, माझा, मी म्हटलं की अच्छा है ना लड़का, आपको तो बाद में पूछेगा ही ना, आप अच्छी नौकरी मिलेगी, शायद परदेश जाएगा, मगर आपने जो किया है वो तो उसके मन में तो रहेगा ही ना. माताजी ऐसा मत बोलो, ऐसा हो सकता है इस पर मेरा विश्वास नहीं. म्हटलं, क्यों नाही? म्हणाले, काय आहे, असं काही सांगता येत नाही. म्हणाले, मुझे मेरे लड़के ने कहा, आपने जिस तरह से शादी की ऐसी शादी तो मैं नहीं करूंगा, मैं मेरे पसंद की लड़की से शादी करूंगा, मेरी पत्नी भी नौकरी करेगी, मैं भी नौकरी करूंगा, मैं अकेला नहीं कमा के लाऊंगा घर में. ते म्हणाले, तर माझं ऐकून हा मुलगा लग्न करील का त्याची बायको माझं ऐकेल? म्हणाले, तुम्ही असं काही समजू नका, पण म्हणाले, मेरा लड़का है, होशियार है, उसको पढ़ाना चाहिए, तो मैं कर रहा हूं. म्हणजे प्रपंच आहे, त्या प्रपंचात मुलगी लग्न होऊन सासरी आहे, बायको एकटी त्या UP मध्ये आहे,
लखनौच्या जवळपास कुठे खेड्यात. आणि हा दोहाला म्हणजे प्रपंच कसा बघा, मुलगा कोटाला, 4 माणसं घरातली 4 ठिकाणी आहेत, पण प्रपंच चालू आहे. म्हणजे कशा करता आहे? हाच प्रपंचाचा, ही माया आहे. ही माया मुली करता धडपड करायला लावते, ही माया मुला करता धडपड करायला लावते, ही माया आपल्या प्रपंचाकरता धडपड करा. आपली जमीन आहे, जुमला आहे, तो घालवायला नको. तर मला म्हणाला मुझे बहुत दुख हो रहा है मगर क्या करूं, मुझे जाना ही होगा माताजी. म्हटलं खरं आहे, तुमचं म्हणणं काही चूक नाहीये. सांगण्याचा हेतू असा की प्रपंचामध्ये भगवंत म्हणतो ही मनुष्याची माया त्याला सोडत नाही. मनुष्याची माया त्याला सर्व प्रकाराने कष्ट करायला भाग पाडते. ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनू ही तैसीच प्रीती, या लागी लक्ष्मीपती बोलिले साच. ते येणे माने अनन्य गती, अशा प्रकारे या मापानी त्यांची अनन्य गती म्हणजे ती शरणागती असते. म्हणून धेनू ही तैसीच प्रीती. म्हणून म्हणाले धेनूची, धेनू म्हणजे गाय, तर ती ते जसं प्रेम आहे त्यांना त्या गायीच्या विषयीचं, तर तसेच जगामध्ये लोक वावरतात. म्हणाले मायेने इतके अडकलेले असतात की त्यात आपला लोभ काय आहे, आपल्याला त्यातून काय पाहिजे आहे, याकरता मनुष्य धडपडत राहतो. ते म्हणतात ती माया माझीच आहे, परंतु ती माया त्याला नाचवते कशी, जसा ह्या धेनूला फसवतो तसा. एका बाजूनी तर तिला फास घालून अडकवतो आणि दुसऱ्या बाजूनी त्याचा फास सोडून, त्याचं बिरडं सोडून त्याला आपल्या मातेपर्यंत नेऊन त्याला पोटभर न पाजवून तिचं दुप्त घेतो. म्हणजे दुसऱ्याचं शोषण हा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने करून घेतो आणि आपल्याला संपत्ती, आपल्याला सुख काय जे त्याला मिळवायचं आहे ते तो आता नाही का 4 माणसं गेलेली असली, त्यांनी जर सांगितलं एवढा रेट आहे, अहो तुम्ही त्यांना इतक्याही दिलं असं आम्हाला कळलं, मग आम्हाला पण तितकं कमी करा. तर ठीक आहे, त्याच्या इतकं कमी करतो. नाही पण त्यांच्यापेक्षा आम्हाला थोडं जास्त कमी करा ना, म्हणजे त्याच्याही पेक्षा आम्हाला काहीतरी द्यायला लाभ. हा काय, हा मोहच आहे. म्हणजे सर्व ठिकाणी मनुष्याला काहीतरी मिळालं आहे त्याच्याही पेक्षा अधिक, मिळालं आहे त्याच्याही पेक्षा. म्हणजे जेव्हा बार्गेनिंग करायची वेळ येते तेव्हा आपल्याला ते करता येत नाही, म्हणून आपल्याला असं वाटतं ज्या दुकानात फिक्स्ड रेट्स असतात तिथं जाऊन सामान घ्यावं. कारण 500 रुपये, तुम्हाला सांगते कुठून कुठून चोरून वस्तू आणतात. काही वेळा ते रस्त्यावरती कपडे घेऊन येतात आणि त्या कपड्यांमध्ये जर एखादी, आता पैठण्या विणायला कारागीर असतात आणि कारागीर पैठण्या विणून लोकांकडे त्यातल्या काही एखाद दुसरी इकडे तिकडे झालमेल करून घेऊन येतात. म्हणजे त्या पैठणीची किंमत जर 10,000 आहे, 15,000 आहे, तर बार्गेन करत ते 2,000च देतात. कारण त्यांचं काहीच जाणार नसतं, ना त्यांना रेशमाचे पैसे द्यायला लागलेत, ना त्यांना विणण्याचे पैसे द्यायला, पैसे मिळणार आहेत. म्हणजे मनुष्य आपल्या लोभाकरता तो काय काय करील, कोणत्याही व्यवसायामध्ये तो कसा कसा वागेल. इथे माऊली सांगते ते येणे माने अनन्य गती, याच पद्धतीने जग जे आहे कशालाही शरण जातं, त्याला जे पाहिजे त्याच्याकरता शरण जातं. म्हणून ही धेनू ही तैसीच प्रीती, म्हणून त्या गायीवरची प्रेम त्यांची करण्याची जात असते तीही तशीच आहे. या लागी लक्ष्मीपती बोलिले साच. आणि म्हणून लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण खरं ते बोलले आहेत. या जगातल्या लोकांची प्रवृत्ती काय आहे ते ते बोललेले आहेत. हे असो मग म्हणितले, जे का तुझं सांगितले, तेही भक्त भले पडियंते आम्हा. असू दे म्हणाले, हे सगळं जरी मी तुला सांगितलं असलं तरी सुद्धा म्हणाले जे भक्त आहेत माझे, उरलेले भक्त सुद्धा पडियंते आम्हा, मला प्रियच आहेत. परी जाणून या माते, जो पाहो विसरला मागवते. म्हणाले मला समजून घेऊन सुद्धा, परी जाणून या माते, जो पाहो विसरला मागवते. म्हणाले मला समजून घेऊन सुद्धा आता एकदा ह्या मार्गावरनं चालायला लागला की मागे वळून बघायला सुद्धा विसरला. आपण म्हणतो ना, मुलांना म्हणतो की मोठ्या माणसांनी एवढं केलं, तुम्ही आता पुढे चाललात, तुम्हाला साधं एवढं मागे वळून नाही पाहावं असं वाटलं. आपल्याकडे दुसरा दृष्टांत आहेच. म्हणजे मार्गावर माणूस पुढे चालला तर पुढे जाणाऱ्यांनी केव्हा तरी एकदा मागे वळून पाहावं.
केव्हा तरी एकदा मागे वळून पाहावं. त्याच्याकरता आपल्याकडचा शब्द सिंहावलोकन आहे, की सिंह जो आहे तो आपल्या मार्गावरून चालत असताना काही अंतर गेला की थांबतो, मागे वळून बघतो, मग पुढे चालतो. आणि म्हणून सिंहाच्या या पद्धतीला सिंहावलोकन असं म्हटलेलं आहे. आता मनुष्याला इथे त्यांनी तो दृष्टांत घेतलाय मार्गाचा. ते म्हणतात मार्गावरून पुढे जाताना तुला मागे वळून पाहावंसं वाटत नाही, कारण मनुष्याला असं वाटतं चला आपली घोड, आपल्याला कुठं वेळ आहे, आपल्याला काही बघायला. मुलं स्व सांगतात, बघा आता हे सगळं काय जे सांगायचं ना ते मला माहितीये, मग तू ए म्हणालीस की मला झेड माहितीये, त्यामुळे तू काय आता सांगू नकोस, माझ्या लक्षात आलंय सगळं तुला काय म्हणायचं, मला काही आता वेळ नाही. ते म्हणतात यांना मागे वळून पाहायला सुद्धा वेळ नाही. असा दृष्टांत इथे घेतलाय. मग समाधान काय करतात मोठी माणसं? ते म्हणतात असंच आहे या जगामध्ये, पाणी वाहतं. आता हा मार्गाचा दृष्टांत दिला, त्यांनी पाण्याचा दृष्टांत दिला. वाहतं पाणी आहे, पाण्याला पुढे जाण्याची जोड आहे, ते मागे कशाला वळून पाहिजे? त्यामुळे पुढची पिढी आमच्याकडे मागे वळून कशाला पाहिजे? केलं समाधान. इथे ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, जो पाहो विसरला मागवते, जैसे सागरा येऊन सरिते मुरडावे ठेले. पण म्हणाले सरिता कशी आहे? ती विसरलीच, ती सागराला जाऊन मिळाली तर आता आपल्याला पुन्हा माघारी वळायचं हा तिचा विषयच नाही. एकदा ते जल सागराला जाऊन मिळालं की ते मागे जाण्याचा विचार करत नाही, ते मागे जाणं विसरून जातं. पण आम्ही जाणून आहोत त्याला. वास्तविक पाहता थोडा विचार करण्याची बुद्धी असेल तर मनुष्य परमेश्वराचं अस्तित्व समजू शकतो, जाणू शकतो, किंबहुना त्याच्याशिवाय दुसरं काही नाही हेही ओळखू शकतो. असं असलं तरी सुद्धा आम्ही ओळखत नाही. असं असलं तरी सुद्धा त्या गोष्टीवरती आम्ही पडदा टाकतो. म्हणजे 10 गोष्टी घरात काय हो, खरं सांगू का तुम्हाला, की रोज काहीतरी वाटतं. त्यावेळी गजानन महाराजांचा प्रकट दिन झाला, तोपर्यंत एखादं तरी पारायण आपलं गजानन महाराजांच्या पोथीचं व्हावं, वेळच मिळाला नाही. आपलं काही यावर्षी झालं नाही, आता बघू पुढच्या वर्षी होईल तेव्हा. म्हणजे माहिती आहे त्यांची जयंती दिन माहितीये, जे प्रकट दिन माहितीये, त्यांची पोथी माहितीये, ती वाचायची माहितीये, तिचं महात्म्य माहितीये. आपल्याला काही अडचण आली की लगेच महाराजांना म्हणतो, महाराज मी 3 पारायण करते, महाराज मी एका दिवसात पारायण करते, महाराज मी 21 पारायण करते. आमचं भागलं की आम्ही विसरतो. म्हणजे त्यांनी इथे सांगितलं दोन्ही प्रकारांनी अर्थ आहे, की एका बाजूनी आम्हाला माहीत असतं, एका बाजूनी आम्हाला माहीत नसतं. असं नाहीये. आम्हाला जे माहिती आहे ते माहिती असून सुद्धा आम्ही पुढे चाललो की आम्ही सोयीस्कर विसरतो. आता आपलं सुटलं, हो हल्ली जप उपासना सध्या सगळं राहिलंच आहे, काही होत नाही. हे गावाला जाणं, हे आजारपण, हे सगळं मागे पडलंय. तर आज पहिल्या मुहूर्तावर सुरू कर ना. आज गुरुवारे सुरू कर, आज सोमवारे सुरू कर, मंगळवार. आपल्याकडे प्रत्येकच वार शुभ आहे. कोणत्याही दैवताच्या समोर बसलं, बुधवार असला तरी आमचा विठोबाचाच वार आहे, गुरुवार असला तर काय गुरुचाच वार आहे, शुक्रवार असला तरी काय सगळे पवित्र आहे. आपण तो नाही. आता असं करूया, आपण आता पाडवा जवळच आहे, जाऊ दे एकदा होळी वगैरे होऊन मग पाडव्याला सुरू करू. पाडव्याला काहीतरी गडबड होते, ते राहतं. म्हणून माणूस मागे फिरून बघायला तयार होत नाही. आणि ते म्हणतात तसं होत नाही. जो माझा ज्ञानी भक्त आहे तो त्या सरितेसारखा आहे. ती सरिता जशी त्या मार्गावरून पुढे वाहत जाते, ती जाऊन सागराला मिळते. मिळाल्यावर तिला पुन्हा तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची कोणतीच अभिलाषा, लोभ किंवा त्याच्याविषयीची जागरूकता तिच्याकडे नसते. तिने समर्पण तिने एकदा सागराच्या ठिकाणी समर्पण केलंय, तसा हा ज्ञानी आहे. एकदा मला जाणतो, माझाच होऊन राहतो, माझ्याशीच एकरूप होतो. आणि त्यामुळे तैसी अंतःकरण कुहरी उपजली, जयाची प्रतीती गंगा मज मिनली, तो मी हे काय बोली फार करू. म्हणाले तसंच मी आपल्याला सांगतो की अंतःकरण कुहरी म्हणजे गुहा, अंतःकरण रूपी गव्हरात सुद्धा शब्द आहे की जो प्राकृतात पण वापरला जातो, संस्कृतात पण वापरला जातो, उपनिषदांनी वापरलेला आहे. ती जी गुहा आहे कुहरी, त्या गुहेमध्ये काय तैसी अंतःकरण कुहरी उपजली, उत्पन्न झाली. काय उत्पन्न झाली? जयाची प्रतीती गंगा मज मिनली.
ज्याला येणारा प्रत्येक अनुभव आहे. प्रतीती, प्रचिती, तोही शब्द वापरला तरी अनुभव, जो अनुभव आहे त्याचा, तो अनुभव कसा होतो? मज मिनली, मला येऊन मिळाली. तो अनुभव एकदा माझ्या ठिकाणी येऊन मिळाला म्हणजे तो वेगळा अनुभवच आता घेत नाही. म्हणजे त्याला त्याच्या जीवनात जे मिळेल ईश्वराची कृपा. कारण काय असतं, व्यवहार सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर होतो. आपण जेव्हा आचरण करत असतो तेव्हा ईश्वराचं स्मरण कसं राहतं? आपल्या आचरणात सदाचरण म्हणून राहतं. की ईश्वराचं जर आम्हाला स्मरण आहे तर आम्हाला वेडवाकडं वागावं असं वाटत नाही. ईश्वराचं जर आम्हाला स्मरण आहे तर उगीच काहीतरी गोष्टीमध्ये म्हणजे आजच्या भाषेत चकाट्या पेटत बसावं असं वाटत नाही. काहीतरी विधायक करावं. उगीच ज्याच्यामध्ये वेळ फुकट जातो अशा गोष्टी करू नये असं मनुष्याला वाटायला लागतं. म्हणजे हे काय होतं, हे आचरणामध्ये या धर्माचं सद्धर्माचं पालन करण्यामध्ये तो ईश्वराला स्मरतो. विचारांच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर, संकल्पाच्या पातळीवर ईश्वराला स्मरतो. डोक्यात वेडावाकडा विचार येऊ देत नाही, येतच नाही. आला की तो म्हणतो चला झटका, नाही ह्या विचारामध्ये राहायचंच नाही. मनामध्ये संकल्प विकल्प करायचेत काय आपल्याला? संकल्प विकल्प करू नाहीच करायचं. ना कोणते विकल्प, ना कोणते 1760 संकल्प. आता आपल्याला नेमकं काय करायचंय बोला. नाही म्हणजे आपण हे करूया का? नाही असं नसेल तर आपण असं करूया का? तसं नाही तर तसं करूया. काही नाही, काहीतरी एक निर्णय घ्या. त्या एका निर्णयाच्या ठिकाणी निश्चित व्हा, पुढे चालायला लागा. त्यावेळी सगळे पर्याय उभे राहतात. सगळ्या संकल्पाला सगळे विकल्प द्यावे लागतात. पण त्या सगळ्या विकल्पामधून आम्ही जर मुलाचं लग्न ठरवायचं का मुलीला बघितलं किंवा आम्ही बघून आलो, आता तिला कळवायचं हो का नाही ह्याच्यावर नुसताच खल करत महिनाभर बसलो तर त्या मुलीचं लग्न ठरून साखरपुडा सुद्धा होईल. ती कशाला वाट बघत बसेल तुमच्या निर्णयाची? कारण तुम्हाला निर्णयच करता येत नाही. एका निर्णयाशी यावंच लागेल. आणि म्हणून त्या निर्णयापाशी येणं, तो चांगल्या मार्गाने निर्णय घेणं, हा काय बुद्धी आणि मनाच्या पातळीवरचा व्यवहार आहे. की तो व्यवहार जेव्हा चांगल्या पद्धतीने होतो, ईश्वरावरती स्मरून किंवा ईश्वराला वर विश्वास टाकून, भगवंता काय करावं, तू प्रेरणा दे, तू म्हणशील तसं झालं. ईश्वराच्या प्रेरणेने आपल्याला काय सुचलं, काय पटलं, काय योग्य वाटलं, केला, विषय संपला. म्हणजे झालं कसं की हा जो ईश्वर निष्ठा आहे ना, तो कसा व्यवहार करतो. आणि तरी सुद्धा महत्वाची गोष्ट अशी की त्याच्या चिंतनामध्ये मात्र तो त्याचं निर्गुण रूप, तो त्याचं ह्या सगळ्याच्या पलीकडचं रूप स्मरणात ठेवतो. तो म्हणतो जरी भगवंत रामरूपामध्ये, जरी भगवंत कृष्ण रूपात, शंकर रूपात मी भजत असलो तरी सुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी काय भेद आहे हो. त्याच्या ठिकाणी ही सगळी रूप एकच आहेत. आणि म्हणून ते इथे सांगतात की ज्याच्या प्रचितीची गंगा, वरचा दृष्टांत पुढे आणखीन म्हणजे अधिक विस्तारला म्हणा, किंवा तोच दृष्टांत पुढच्या ओवीमध्ये वेगळ्या पद्धतीने मांडला. वरती काय मांडला होता की जशी सरिता आहे ती जशी एकदा प्रवाह तिचा सुरू झाला की त्या सरितेचा प्रवाह हा समुद्राच्या दिशेनेच वाटचाल करत राहतो, समुद्रापर्यंत जाऊन पोचतो. एकदा समुद्राला जाऊन मिळाला की तो पुन्हा मागे वळून पाहत नाही की आता मला मागे पुन्हा फिरायचंय. समुद्रात तर पुष्कळ पाणी आहे, चला आपलं पाणी घ्या, चला मागे, आपली नदी आपण इतरत्र समृद्ध करू, असं नाही म्हणत. ती वेगाने धावत फक्त समुद्रालाच येऊन मिळत राहते. आता पुढे त्यांनी म्हटलं तोच दृष्टांत पुढे, तसं अंतःकरण कुहरी उपजली, तशी अंतःकरणाच्या गुहेमध्ये निर्माण झालेली, म्हणजे अंतःकरणामध्ये अनुभवरूपी जी गंगा, ती गंगा कुठे निर्माण झाली आहे? हृदयात. आणि ती काय स्वरूपाची आहे? अनुभवरूप, म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाविषयीचा अनुभव आहे. तर त्या अनुभवाची गंगा मज मिनली, ती मला येऊन मिळाली. तर काय होतं, तो मी हे काय बोली फार करू, मग तो आणि मी ह्याच्यात काय बोलण्यासारखं आहे? मी तो म्हणायला जागा आहे का? आम्ही दोघं एकच आहोत, त्याच्यामध्ये अंतर आहे का? म्हणून म्हणाले मी तुम्हाला सांगतो की हा जो ज्ञानी आहे तो माझाच आहे, तो मीच आहे. ज्ञानी आणि मी याच्यात काही अंतर नाहीये. आता तो मी ही भाषाच संपली म्हणाले.
एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे. एरवी म्हणाले हा ज्ञानी पुरुष आहे असं म्हणालात तर काय होतं, तो चैतन्याची केवळ माझे, तो माझा आत्माच आहे. आपण म्हणतो ना, या हृदयामध्ये आत्मा असल्याशिवाय, चैतन्य असल्याशिवाय हा देह काय करील, तसं भगवंत म्हणतो ते माझं चैतन्यच आहे, तो माझा आत्माच आहे, तो ज्ञानी माझ्यापेक्षा वेगळा नाहीच आहे. हे न म्हणावे परी काय कीजे, न बोलणे बोलो. पण म्हणाले खरं सांगू का, हे काही बोलण्यासारखंच नाही, हा त्याचा अनुभव आहे, हा माझा अनुभव आहे. पण तरी सुद्धा तुला म्हणून सांगतो, तरी सुद्धा तुला म्हणून मी सांगितलं, तुझ्याकरता मी हे शब्दात आणलं. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. म्हणजे बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्मांच्या शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणाले ज्ञानी जो मनुष्य आहे तो सुद्धा लगेच एका जन्मात मला येऊन पोचत नाही. ज्ञानाला सुद्धा काही जन्मांचा अभ्यास करावा लागतो, ज्ञानाला सुद्धा काही जन्मांच्या मधून जावं लागतं आणि त्यातून तो कोणत्या तरी जन्मामध्ये एक शेवटचा जन्म येऊन तो तरतो किंवा मला येऊन मिळतो. माम प्रपद्यते, मला येऊन मिळतो. तो कसा असतो, तो ज्ञानी असतो. त्याला किती जन्म घ्यावे लागतात, बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्म घ्यावे लागतात. पण ह्या सर्व जन्मातून तो अनुभव काय घेतो, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. त्याचा अनुभव काय आहे की हे सगळं जग वासुदेव रूप आहे, हे सगळं जग कृष्ण रूप आहे, मला त्याच्याशिवाय इथे या जगात वेगळं काही दिसत नाही. हा अनुभव त्याच्या ठिकाणी जेव्हा पक्का होतो तेव्हा काय होतो, स महात्मा सुदुर्लभा, असा महात्मा दुर्लभ आहे पण तो ज्ञानवान माम प्रपद्यते, तो ज्ञानी मला येऊन मिळतो. म्हणजे अनुभव काय घ्यावा लागतो सर्वात शेवटचा, वासुदेव सर्वमिती किंवा सर्वम खलु इदम ब्रह्म. हा अनुभव आहे शेवटचा की खरोखरच सर्व काही ब्रह्मच आहे, मी नाही. मला वाटतं नाही, सर्वच ब्रह्म आहे. त्यामुळे दुसरं मी काहीतरी माझं मत देतो म्हणजे सर्व ब्रह्म या अनुभव नाही आहे. मला वेगळा अनुभव जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं वेगळे पण जोवर संपत नाही तोवर सर्वम खलु इदम ब्रह्म होत नाही. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की हे फार अवघड आहे, असा महात्मा भेटणं फार दुर्लभ आहे. मग आता त्याचा दुसरा अर्थ काय झाला, म्हणून मला बाकीचे सुद्धा सगळे आवडतात. असं आहे का, सोपं आहे का की प्रत्येकाला हे सगळं समजेल, उलगडेल, भावेल, त्याच्याकडनं आचरलं जाईल, असं होत नाही. आणि म्हणून हे जे आर्त आहेत, अर्थार्थी आहेत, जिज्ञासू आहेत, ते सुद्धा मला आवडतात. मला माहिती आहे की मनुष्याच्या मनाच्या मर्यादा, मनुष्याच्या वृत्तीच्या मर्यादा पुष्कळ आहेत. त्या मर्यादांप्रमाणे मनुष्य व्यवहार करतो आणि तो तसाच करील. तो व्यवहार मला मान्य असल्यामुळे मला तेही तितकेच प्रिय आहेत.